मोठा नशीब लागता. बायका ना नॉर्मली 7 जन्मांसाठी एक नवरो मागतात, पण मी मात्र 14 जन्मांसाठी एकच नवरो मागितलेलो. होय तर. आणि तुमका माहिती वडाची पूजा ना मी 2दा करते, वटपौर्णिमेला आणि वटपौर्णिमेला संध्याकाळी. त्यामुळे ना 14 जन्मांचा माझा बुकिंग ठरलेला. आणि यावर्षी तर मी कौरा चौथ पण केलेला. त्या जाळीतून बघतात ना, माका 2 चंद्र दिसले. एक चंद्र ज्याच्यावर यान लँड होता आणि दुसरा जो माझ्या घरी लँड होता. माझं परभाकर माझं तुमका सांगताय, माझे परभाकर राव म्हणजे ना विक्रम लँडर होत. विक्रम रसिका, हे रसिका, आशीर्वाद द्यावा मका. रसिका, तुला मी किती वेळा सांगितलंय, तुझी जागा माझ्या पायाशी नाही, हृदयाशी आहे. जा नकावडी चाय टाका आलं टाकून. काय मला झेको साहेबांना फोन येणार आहे, व्हिडिओ कॉल. तर मला ना तासभर त्याशी बोलायला लागणार आहे. तू म्हणते जर चाय आणलीस ना तर मला डिस्टर्ब होईल, म्हणून ताबडतोब चाय घेऊन ये. आणते आणते बस. पण काय हो, काय झालं? एवढ्या वेगवेगळ्या देशात तुमच्या ओळखी असत आणि माझ्यासारखी गावाच्या बाहेर न पडलेल्या मुलीसोबत तुम्ही कसं काय लग्न केलं तो? तुम और तुम्हारी सादगी, तुम्हारी आंखें सादगी, तुम्हारे ओठ सादगी, तुम्हारे जुल्फे सादगी, ये सब सादगी, तुम बिल्कुल हो सादगी. तुम सादगी हो काय समझली हो? तुम्हारे जुल्फे सादगी, ये सब सादगी, तुम बिल्कुल हो सादगी. तुम सादगी हो काय समझली हो? तसं तर कायच नाही समजली. पण लय गोड वाटली. ना? तुम्ही बसा, मी आले, चाय टाकते. त्याच्यापेक्षा चात आलं टाक ना. तुमच्या विनोदांचं काय करा, कसं सुचतं ना तुमचं. जाता लवकर या. श्यामराव, एकदम डायरेक्ट घरात कशी काय? कळेल कळेल. ताई कुठे? ताई कुठं आहे? रसिका, अगं तुझा जळगावचा ताणलेला भाऊ आलाय. ताणलेला नाही हो, मानलेला भाऊ आहे ना मी. ताणलेला म्हणे. वसाड्या कॉमेडी केली, कॉमेडी केली म्हणे. लाफ्टर आला ना. पुढचे 15 मिनिटं मलाच करायला लागणार आहे, तुला जमणार आहे? गच्चपटा. ए, ताई ताई बाहेर ये. श्याम्या, श्याम्या रे, असं अचानक कसं काय इलोस? काय फोन नाही काय नाही? फोन कशाला करायला पाहिजे? 4 बिल्डिंग सोडून तर राहतो तू. असू दे. हा. काय रे, कसं असस? मी बरं असं आहे. हा? मालवणी मी शिकवला त्यांना. थोडंफार म्हणजे मी बरा आहे बुवा. हा. बरं असंच. पण मी आता जे काही बोलणार आहे त्याच्यानंतर तू बरी राहशील की नाही मला माहिती नाही. श्याम्या, म्हणजे तुझी बायको तुला सोडून बिडून गेली की काय? अरे तुम्ही नेमन राहा ना हो. माझी बायको काय सोडून जाईल? खरं तर तुमच्या बायकोने तुम्हाला सोडून द्यायला पाहिजे. श्याम्या, तुझा डोका बिका फिरलाय का? माहिती काय? जिजू असत ना ते, त्यांच्याशी असं बोलतलस? कशाचा जिजू झिथू आहे हा माणूस. एक नंबरचा चबरा आहे. श्याम, एक दोनदा मला पण अनुभव आला. पण काल रात्री हद्द केली या माणसाने. काय? असं केलं काय? काल रात्री दादर चौपाटीवर एका दुसऱ्याच बाई बरोबर होता. काय? अच्छा, मच्छीवाली बरोबर. अरे हसायला काय झालं? श्याम्या, अरे आज सकाळी सगळं सांगितलं त्यांनी माका. बसा तुम्ही. अरे माका सुकी मच्छी लय आवडता ना, म्हणून माझ्यासाठी मच्छी आणू ते इकडनं विरारवरनं दादर चौपाटीत गेले होते. बर. होय तर. पण काय झालं, तिकडे संध्याकाळी पोहोचले ना, मच्छीवालीकडची मच्छी संपली. संपली का? संपली तर ना तिका उगाच गिल्ट इलो, बिचारी रडी होती ना. असं का? तर मग हे तिका समजावूक थोडे थांबले होते. नाही हो? हो हा. हो, म्हणजे मी बराच वेळ दगडाच्या मागे घेऊन बसलो होतो तिला. हा? काय? नाही, नाही,
त्या दगडाच्या मागे तिला मी समजवत होतो. काय? अरे असा कस्टमर जर रिटर्न गेला तुझा धंदा कसा होईल? बर अरे मी एवढ्या लांबून आलो आणि रिकाम्या हाताने परत गेलो तर मी परत येईन का? नाही होत. काय गरज कशात का? जाताला असं का? परत? आणि धंद्याच्या विषयी मी तिला टप्पे शिकवत होतो ना टप्पे? दगडाच्या मागे बसून. असं. त्याशिवाय धंदा वाढणार कसा? बरोबर ना गो? बरोबर आहे, मग. बरोबर. बघितलंस ही यांची सवय आहे दुसऱ्यांका मदत करायची आणि मदत एवढी करतात ना नंतर घरादाराचं विसरून जात तरे म्हणजे अरे काल त्यांना समजवत बसले त्या बाई हा. ट्रेन पण चुकली त्यांची मग माका फोन केला की मी आज इथंच थांबते उद्या सकाळी येते आज सकाळी इले आता माझ्यासाठी सुकी मच्छी आणू एवढी तगमग करूची गरज आहे का या माणसाक सांग मला ए ताई अगं तुला कळत कसं नाही ग? काय झाला अरे रात्रभर बाहेर होता ना हा माणूस. हो रात्रभर काय करत होते तुम्ही? काय करतो म्हणजे? हा? अरे तिला बिझनेसचे म्हणजे धंद्याचे टप्पे शिकवत होतो. धंद्याचे टप्पे? मग अरे डेंजर माणूस आहे हा. आणि मुळात विरार वरून दादरला कोण सुकी मच्छी आणायला जातं हे ग? जात- अरे विरारला मिळते मच्छी, नाला सोपाऱ्याला मिळते, नायगावला मिळते. बरेच जण तर दादर वरून नायगावला मच्छी घ्यायला येतात. सुकी मच्छी म्हणे. अरे दादर वरून ओली मच्छी घेतली ना विरार येईपर्यंत ती सुकून जाते. त्या बाईला दगडांमध्ये बसून बिझनेस कसा करायचा हे सांगायला तू काय बंबानीच्या धल्लाय कराय? काय बोलतोस अरे धल्ला म्हणजे बाप. हा, मग हा ना. ठीक आहे. हा माणूस चाटा मारतोय. नाही, नाही, चा- तू मी खोटं कसं- बोलतोय हा विचार- माणूस. याच्यावर लफडे बाहेर बरं. अरे, जाऊ दे, श्याम्या, ताई. तुझ्या जिभेत काय हाड नाहीतर काय? प्रभाकर रावांचा आणि लफडा असं रे, कधी होता नाही का? तुका. तुका माहितीया 24 तास ते माझ्याशिवाय दुसऱ्या कोणाचाच विचार करत नाहीत सोन्यासारखं नवरो माझं तुका माहितीया काल मी सोनाराकडे गेले होते तर यांनी सरप्राईज म्हणून माझ्यासाठी नाही, नाही. नाही नाही मी नाही, सांगते नाही, मी नाही, सांगते नाही, सोन्याचा लॉकेट बनवून टाकला होता यावर अरे बापरे. माका माहितीच नाही सरप्राईज होता सरप्राईज दिलं. हो, नाही नाही, सोनार पण ना खरंच डोक्यावर पडली असं, असं. खरं म्हणजे ना मी सरप्राईज हिला देणार होतो. अच्छा तुम्ही अरे हिच्या हातात दिलं हा. माझ्या हातात दिलं नसतं तर मी हिला दिलंच नसतं. म्हणजे म्हणजे वाढदिवसाची दिवशी दिलं असं ना तुला सरप्राईज. भारी आहे बुवा, क्या बात आहे. काय आहे? पी पी, पी पी असं. पी म्हणजे पी म्हणजे पी फॉर प्रभाकर. म्हणजे मी सतत हिच्या हृदयाजवळ राहावं म्हणून तो पी आहे का नाही? आणि तुमच्या हृदयात जवळ काय? नाही माझं काय कुठे नाही नाही नाही, लपू नका. मी बघितले दाखव. बघितले. जास्त बघितले कसं? हे एम एम म्हणजे काय? एम एम म्हणजे काय? नाही, एम म्हणजे माया, नाही ममता, नाही रे. मीनाक्षी. सांगा ना हो, सांगा तरी इश्शू, एम म्हणजे काय? नाही, ते एम म्हणजे अरे काय? हो, सांगा ना काय एम म्हणजे? अरे, सांगा एम नाही. म्हणजे एम म्हणजे? एम म्हणजे रसिका. रसिका एम म्हणजे रसिका कशी? हा. आर म्हणजे रसिका असेल ना. एम म्हणजे रसिका कशी? एम एम म्हणजे काय? एम म्हणजे हा मीनाक्षी, नाही, नाही. मीना. हा, हा, हा. एम म्हणजे एम फॉर माझी रसिका. इश्शू, माझ्या भावाचं वर्ग जमलं का तसं? अरे बापरे. पी फॉर प्रभाकर आणि एम फॉर माझी रसिका. माझी- ए ताई, अरे दुसऱ्या कुठल्या तरी बाईसाठी त्याने हे लॉकेट बनवलेले होते. श्याम्या हो, त्या सोनाराने चुकून तुला देऊन टाकलं म्हणून गप्प त्याची गोची झाली. ए, गुलछबू माणूस ह्या गुलछर्रे उडवतो. श्याम्या तुझ्या जिभेत काय हाड मी वाटेल ते ऐकून घेऊचंय नाही सांगून ठेवताय हा बोलू दे बोलू दे. बोल बोल तुला जे काय वाटेल तर बोल. हे बघ श्याम, हात काढा. जिंदगी के मोड़ पे कुछ खोना है, कुछ पाना है. जो खाना है वो पाना है, जो पाना है वो खोना है, जो खोना है वो जाना है, मरना है खोना है. वा इसको पाना कहते हैं. ए पाना खाना. 12 नंबरचा पाना आहे माझ्याकडे, त्याच्याने तुझे सगळे नट टाईट करून टाकेन मी. हा? नको ना काही बाई शेर ऐकून तू विषय बदलावत जाऊ. अरे गप. हे ताई, हे बघ हे लॉकेटचं सरप्राईज तुझ्यासाठी नव्हतं. अरे श्याम्या सगळे सरप्राइजेस माझ्यासाठीच असतात अरे तुझ्यासाठी? त्यांका सवयच तू बस तुका सांग, सांगते सांग, बस सांग, बस सांग, सांग मला. तुका माहिती आहे त्यांना सगळे सरप्राईज प्लॅन करतात काहीतरी छोटीशी चूक करतात आणि मी बरोबर त्यांना पकडते रसिका. नाही 6 महिन्यांपूर्वीच सांगितलंय नाही, रसिका. मी सांगलंय माका सांगू काय झालं 6 महिन्यांपूर्वी ना ह्यांका माका थायलंडला जाऊचा सरप्राईज देऊचा होता. थायलंड? हो विमानाची 2 तिकिटा काढली होती असं यांनी विमान? आणि लपवून ठेवली होती. असं का? माका मिळाली यांच्या शर्टाच्या खिशात मी एवढी खुश झाले म्हणून सांगताय पण नंतर कळला त्या एजंटने ना माझं नावच चुकवलेला म्हणजे? रसिकाच्या ऐवजी मोनिका लिहला. मोनिका?
आणि आमचा आडनाव मोर्या ना तर तिथे कदम लिवला बर. आणि माका सांग मी काय 24 वर्षाची दिसतोय काय वय पण चुकवल्यान मेल्यान माहिती आता एजंटला मी खूप झापला झापला. हा, म्हणजे काय ताई, हा. पुढे काय झालं? नाही पुढे काय मग काय नाही हे गेले थायलंडला नाही म्हणजे नाहीच बोलत होते पण मी बोलले 2-2 तिकिटाचे पैसे वाया जाऊक नको त्यापेक्षा तुम्ही एकट्यान जाऊन या तुम्ही गेलात काय मी गेलात काय सारखंच आहे दुसरं तिकीट त्याचं काय झालं? त्याचं तर मग फाडून फेकूचा होता. फाडलं? नाही पण हे बोलले की त्या एजंटच्या तोंडावर फेकून मारूचा मका मग ते घेऊन गेले त्याच्याबरोबर एजंटच्या तोंडावर हो. एक मिनिट लॉकेट पण एमचे ओय अय जिजुड्या फुजुड्या काय? कोण आहे मोनिका? नाही कोण? मोनिका कोण आहे? नाही. सांग ना मोनिका. हा. मोनिका हा. अरे माझ्या मोनी दोनी नुसती रसिक आहे मी मोनिका बरोबर का फिरायला जाऊ अरे तुझी कॉमेडी तुम्ही बायना चत्रा कावळा मारू चत्रा कावळा तुमची बहादर यो ताई ताई लक्षात घे एम म्हणजे माझी रसिका नाही एम म्हणजे मोनिका मोनिका. नाही रे शाम्या असं नाही हा. तू बस आधी तू बस नाहीतर काय बसवत प्रॉब्लेम काय हा तुझो नाही माका कळले तुझ्या डोक्यात संशय आहे ना आत्ता क्लिअर करते नाही कर. खरं तर आमच्या दोघांच्या नवरा बायको मधली गोष्ट आहे, पण माका आता तुका सांगू सांग, रसिका सांग, नाही. सांग. तुका माहिती आहे हा या माणसाचं माझ्यावर इतकं प्रेम आहे हा की लग्नाच्या आधी यांनी हा माझ्या नावाचं टॅटू काढलेलो टॅटू. तो पण मांडीवर अरे बापरे मांडीवर टॅटू. हो आणि लग्नाच्या रात्री त्यांनी माका दाखवल्यानी दिल आणि त्याच्यामध्ये लिहिलं होतं सविता आणि मग कानात पण सांगितलं आजपासून तू माझी सविता. सविता कोण आहे? मी असं आहे ए, तू ताई बाजूला सारखं श्याम्या कोण आहे सविता? नाही. पटकन सांग. अरे लग्नाआधी मी ठरवलं होतं की माझ्या बायकोचं नाव सविता ठेवायचं हा. अरे म्हणून तर मी तर टॅटू काढून घेतलाय ना ए अरे काय बघितलं असं करते ग तू? या माणसाचं सविता नावाच्या बाई बरोबर लफडा असेल आधी. नाही तिच्या सोबत लग्न नाही झालं तिच्या नावाचा टॅटू आधीच होता त्याच्या मांडीवर नाही. आणि लग्न झाल्यानंतर तो टॅटू तुझं नाव बदलून खपवलाय त्याने. उगाच काय पण बोललो का माझा तुझ्यावर विश्वासच नाही हा. मी काय पण बोलतोय विश्वास नाही माझ्यावर. नाही. ठीक एक मिनिट ताई ह्या- मला सांग लग्नानंतर याने तुला सविता म्हणून कधी हाक मारली आहे का? नाही नाही ना? कधीच नाही मग बघ आता तुम्ही माझा कधीच सविता बोललेला नाही हा. नाही ना मग कोण आहे ही सविता? माझा भाऊ सांगता कोण आहे सविता? ए. तुम्ही कोणाच्या नावाचं माका नको हा पप्पी सांगा कोण आहे ही सविता? कोणाच्या नावाचं टॅटू काढलास तुम्ही? रसिका तुम मेरे आंखों में देखो मेरे आंख जब लाल होता है प्यार बहुत बढ़ता है मुद्द्याचा बोल. रसिका आजपर्यंत मी तुझ्यासाठी काय नाही केलं तुझी झोपमोड होऊ नये म्हणून मी रात्र बसून ऑफिसची कामं आणि व्हिडिओ कॉल बाथरूम मध्ये करायचे तू माहेरी गेलीस ना माहेरी की तू नेहमी माझी काळजी करतेस हा माणूस काय खात असेल काय पित असेल तेव्हा मी आपल्या मोलकर्णीला घरात 8-8 दिवस ठेवून घेतो माहिती आणि तू तुझा भाव सांगतो म्हणून माझ्यावर संशय घेतेस तू काय करू मी तुझ्यासाठी सांग ना काय करू नाही, असं? चुकलं माझं. तुझं काय करू? माझं चुकलं असं कसं नाही, वागलं? ताई, माझ्या सोन्यासारख्या नवऱ्यावर मी संशय माका नाही, माफ नाही, कर. माफी नाही माझं- मागायची. या माझ्या ए, भावामुळे ए, सगळं झालेलं माका माफ कर. मी असं कधीच माफी मागायची अरे ताई यार असं काय करते तू? अरे ही बॉस तुम्ही इकडे माझी boss आहे. हे बाय माझे काही बॉस असं यावा बसा तरी बसा बसा नमस्कार हा. मी यांची काय झालं हा? मिस्टर मोरे Yes. हाफिसच्या ऑडिटसाठी आपल्याला तातडीनं 3 नाईट्स 2 डेज साठी लोणावळ्याला जावं लागणार आहे लवकर बॅग भरा ऑफिस जावं लागणार आहे तुम्ही माका काय सांगितलंच नाही मी कपड्यांची बॅग भरली असती ना तुमच्यासाठी भरू काय आता नाही नाही कपड्याची काही गरजच लागत नाही ना हा? कामाचा तिकडे खूप लोड असतो ना त्याच्या अरे नको ना हो ए मग तुमच्यासाठी खाऊचं डबू तरी देते काहीतरी खाऊ अगं नको खायला वेळ कोणाला आहे तिथं दिवस रात्र नुसतं काम माहिती आहे अरे हो अरे नको ना कामाचा एवढा लोड घेऊ काम करता करता पुचकून जाशील ना. अरे काय करू कडे तुझ्या अरे ही बाई तुला बॉस वाटते का? हा ही अशी आहे? श्याम्या मला अरे- एकच वाटतं तुझ्या डोक्यावर परिणाम झालो तुका डॉक्टर कडे नेऊची गरज अरे- सॉरी सॉरी मी इले हा, जरा हा. पटकन येते
छान आहे. हात काढा ते. तुला काय प्रॉब्लेम आहे मला सांग. मला काय प्रॉब्लेम आहे हा ती दिसते ना सुखी, पण ती राहू दे ना सुखी. असं? हे बघ, बायकोने नवऱ्यावर विश्वास ठेवला की ती सुखी असते. आणि नवऱ्याला कळलं की बायकोने पूर्णपणे विश्वास ठेवलाय तर नवरा बाहेर काही करायला मोकळा होतो. म्हणजे तोही सुखी असतो. याला सुखी जीवनाचा मूलमंत्र म्हणतात. याला हा बाप लक्षात ठेव. हा कळत नसेल तर बघ तिथं पुस्तक आहे ते वाचत बस. चल मोनिका. कुठलं बाय. पुस्तक आहे? बापरे. सुखी वैवाहिक जीवन, लेखक श्याम बांगर. आलेला नाही तू आज नेमका काय आहे बे? त्यान बाय ना पब्लिशर कोण आहे? आमिर हाडकर. अरे बापरे. चोरी करणं हा गुन्हा नाही, चोरी करताना पकडलं जाणं हा गुन्हा आहे. बाप प्रस्तावना बाबा डबल ढोलकी. अरे नका नाही रिकामे कामं करू. जे करायचं ते करा ना, वाजाडा ना.